वर्षे या बिलवरूपी प्रिय असलेल्या भिल्लपत्राचा अभिषेक या आमच्या सर्वांच्याकडून आणि आमच्या पूर्वजांच्या कृपेने होत आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्था, शालेय परिवार व कला सांस्कृतिक खाते, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 3 अंकी महान पौराणिक नाटक संगीत अमृत मोहिनी हांगा हजर आशिल्ले जे व्यासपीठार आयच्या कार्यक्रमाचे जे आमचे खास निमंत्रित श्री रंगनाथ कलशावकर, जिल्हा पंचायत सदस्य हरमल, खास निमंत्रित या गावचे प्रथम नागरिक सरपंच सो अनुराधा कोरगावकर, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री श्याम शेट्टी, आदरणीय व्यासपीठ, रिटायर्ड टीचर्स, हेडमास्टर, संस्थेचे सभासद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, बंधू भगिनी, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी वर्ग सगळ्यांचे हांव संस्थेच्या वतीन स्वागत करता। फक्त चड टाइम घेयना, कारण आमकां नाटक जे आसा ते सारखे 7 स्टार्ट करपाक जाय। फक्त ह्या संस्थेची 1-2 मिनटात माहिती दिता। 1924 साली ह्या संस्थेची स्थापना झाली। पहिली ही जी शाळा असली म्हणजे भूमिका, आमकां खबर आसताले की भूमिका देवी थंय गांवपण जाता, आनी त्या गांवपणान थंय काही लोक आमचे जे सुशिक्षित असले, म्हणजे अशें म्हटले आता कोणेर बॉम्बेकार खंय थंयच्यान येताले बॉम्बेच्यान, एक बेडो खंय रावतले कमळेश्वराची जात्रा आणि भूमिका, आणि त्या भूमिका देवीच्या जात्रेक थंय तेंच्यांनी सांगले ना आमच्या गावात एक खंय तरी शाळा सुरू करपाक जाय, अशें त्यांचो विचार केलो आणि तांच्यांनी मागीर ती शाळा सुरू काम केलें। आणि पहिली जी शाळा स्टार्ट जाल्ली ती आमचे नारायण देव, आमच्याकडे कमळेश्वर देवूळ आशिल्ले, भूमिका मंदिर असले, दोरपाल असले, नारायण, पण नारायण देवळात चडशे लोक जायत नसले, म्हणून तांच्यांनी आमचे जे पूर्वज असले तांच्यांनी कितें केला की नारायण देवळाच्या शाळेत, नारायण देवळाच्या मंदिरात ही शाळा स्टार्ट केली। कालांतरान थंयच्यान मागीर काही लोक भेटून आणि हेच मागीर महालक्ष्मी मंदिर म्हणजे 1940 सालान हे खंय केलें, महालक्ष्मी जे देवूळ आशिल्लें, आता महालक्ष्मी देव म्हणजे जोशी आसा ताच्या फुडें एक देवूळ आशिल्लें, थंय तेंच्यांनी शिफ्ट केलें। मागीर काही आमच्या लोकांनी पुढाकार घेवन एक म्हणजे जवळ 1965 हांगा 5वीक मान्यता घेतली। आणि त्या टायमार अशें असलें फक्त 7वी पर्यंतच स्कूल असले, 7वी पर्यंतच शाळा, आणि 7वीत ती एग्जाम जी आसा ती गव्हर्नमेंट एग्जाम घे, आणि ती गव्हर्नमेंट एग्जाम पास जाली का मागीर तुमकां 8टा इवन अशेंच काही माहिती 7th स्टँडर्डान जरी त्या गव्हर्नमेंटाच्या एग्जामीक फेल जर जालो जाल्यार ती जी आशिल्ली ती 7वीच्या इंटरनल मार्क्स जर पास जालो 8टान तुमकां परमिशन। मागीर 1965 आमची पहिली जी बॅच असली थंय आमकां 7th स्टँडर्ड म्हणजे फायनल एग्जाम ती गव्हर्नमेंट घेता, थंय 100% रिजल्ट मेळ्ळो। मागीर 1974 शाळा पेठेचा वाडा शाळेची सुरुवात झाली, आणि सुरुवात करताना पहिले जे केले ते आपा केरकर म्हणजे घरात सुरुवात केली। आमकां खबर असली की आमची जी पहिली जी जुनी बिल्डिंग आसा जंय 5वी 6वी 7वी चलतली, आयज जर आमी पळयलें गोवा स्टेट बँक कोरगांव आसा थंय ती आशिल्ली, म्हणजे आयज आमचे ते ऑफिस किंवा डॉक्टर जो पंढरीनाथ कोरगांवकर जे प्रॅक्टीस करता थंय 5वी 6वी 7वी अशे 2 थंय डिविजनान स्टार्ट आसले। मागीर आमची संस्था रजिस्टर झाली 1964 साली, आणि 1994 म्हणजे आमकां जी हायर सेकंडरी जी हांगा आसा ते आमकां जे परमिशन मेळ्ळें 1994 साली, आणि 2012 आमकां 2 जे प्रायमरी जी परमिशन मेळ्ळी, एक म्हणजे श्री कमलेश्वर प्रायमरी स्कूल देववाडा आणि कमळेश्वर प्रायमरी स्कूल पेठेचा वाडा, अशा प्रकारचे सगळे आमच्या संस्थेचो थोडक्यात हांवें अहवाल घेतलो। ह्या कार्यक्रमाक सगळे जे हाजीर आशिल्ले सर्व मान्यवर आणि जे उपस्थित पालक, बंधू भगिनी, पत्रकार आमचे बंधू आसा तांचे सगळ्यांचे हांव पुनश्च एकदा स्वागत करता। आणि आमच्या ह्या संस्थेक 100 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल हे नाटक जे आसा तेका शतक असतो परत एकदा सर्वांचे हांव स्वागत करता आणि माझे प्रास्ताविक थांबयता। धन्यवाद। कार्यक्रमास दिशा देण्याबद्दल धन्यवाद सर।
आला स्वागताचा सोहळा अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाणी या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा आला स्वागताचा सोहळा आला स्वागताचा सोहळा. चला तर आता आपण मान्यवरांचा परिचय करून घेऊया. त्यासाठी मी आमंत्रित करते उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री विठोबा बगळी सर यांना. धन्यवाद नवमी टीचर. आपल्या कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं अमृत मोहिनी या नाटकाच्या माध्यमातून आज एक अमृत योग जुळून आलेला आहे आणि या संस्थेची स्थापना करून कोरगाव पंचक्रोशीमध्ये शिक्षणाची गंगा ज्या संस्थेने या ठिकाणी आणली त्या आपल्या कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेला 100 वर्षे होत आहेत. खरं तर या संस्थेच्या स्थापनेमध्ये अनेक जण आहेत. काही जण या ठिकाणी उपस्थित आहेत तर काही जण इहलोकीची यात्रा संपून गेलेले आहेत. अशा तमाम संस्थापकांना मी सर्वप्रथम त्यांची आठवण करतो आणि व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय तसेच या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहिलेले आणि आताच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रंगनाथ कलशावकर, जे हरमल जिल्हा पंचायत सदस्य आहेतच, पण अभिमानाची गोष्ट की आपल्या कमळेश्वर हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत, एक यशस्वी उद्योजक आहेत, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. आपल्या कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेला जिल्हा पंचायत निधीतून त्यांनी मदत केलेली आहे. संस्थेशी त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं असं नातं आहे. म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो. आपल्या NCC कॅडेट त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. टाळ्यांच्या गजरामध्ये आपणही त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आहेत कोरगावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती अनुराधा नरेश कोरगावकर. कोरगाव ग्रामपंचायतीची धुरा आपल्या हातात घेतल्यानंतर अल्पावधीतच या ठिकाणी कोरगावमध्ये अनेक विकास कामं ज्यांनी राबवली. आमच्या शाळेलाही सुद्धा वेळोवेळी ज्यांनी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, अशा आदरणीय सौ अनुराधा नरेश कोरगावकर, कोरगावच्या सरपंच, यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत. या ठिकाणी हेमंत कोरगावकर माजी विद्यार्थी उपस्थितामध्ये असतील तर त्यांनी व्यासपीठावर येण्याची तसदी घ्यावी. त्याचबरोबर या संस्थेच्या स्थापनेपासून अनेक व्यक्तींनी या संस्थेची धुरा सांभाळलेली आहे आणि आज या संस्थेची धुरा सक्षमपणे सांभाळणारे 2 युवक तरुण आपल्यामध्ये आहेत. त्यामध्ये आहे कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम अनंत शेट्ये यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया.
संस्थेचे